आळशी मुलगी आणि मेहनती मुलगी शहरातील एका छोट्या घरात राहत होत्या. त्या दिवशी आळशी मुलगी नेहमीप्रमाणे निष्क्रिय असताना मेहनती मुलगी तिच्या नवीन मैत्रिणीसह घरी परतली. मी तुझी माझ्या नवीन मैत्रिणीशी ओळख करून देते. तिचं नाव जेनी आहे. आळशी मुलीने जेनीचं सौंदर्य पाहिलं तेव्हा तिला तिचा खूप हेवा वाटला. आणि मग जेव्हा तिच्या बहिणीने तिला तिच्या नवीन मैत्रिणीसाठी कपकेक बनवायला सांगितला, आळशी मुलगी खूप रागावली. हो हो ती म्हणाली आणि स्वयंपाकघरात गेली. पण क्रीम ऐवजी तिने तयार केलेल्या कपकेक पैकी एकात टूथपेस्ट ओतली. तिने प्लेटवर तिन्ही केक ठेवले आणि लिव्हिंग रूम मध्ये परतली. तिने जेनीला टूथपेस्ट असलेला केक दिला. जेनीने एक चावा घेतला आणि आनंदाने हसली. यम, स्वादिष्ट. आळशी मुलीला हे ऐकून खूप आश्चर्य वाटलं आणि जेव्हा तिच्या बहिणीनेही तिचा केक आनंदाने खाल्ला तेव्हा तिला वाटलं, मला वाटत नाही की मी टूथपेस्ट मिसळलीये. आणि तिने शेवटचा केक एकाच वेळी तोंडात टाकला. अरे रे, अरे रे. पण तो केक टूथपेस्टने भरलेला होता. आळशी मुलगी केक मिसळल्याबद्दल रागाने ओरडणार होती, पण अचानक तिची बहीण म्हणाली, चला मेकअप पार्टी करूया. आणि जेनीला तिच्या खोलीत घेऊन गेली. त्यांना मजा करताना पाहून आळशी मुलगी स्वयंपाकघरात गेली आणि मूठभर पीठ घेतलं. मुली मेकअप करत असताना आणि गाणे गात असताना तिने जेनीच्या पावडरमध्ये थोडं पीठ मिसळलं. जेनी तिच्या चेहऱ्यावर पीठ लावणार इतक्यात आळशी मुलगी ठेच लागून जमिनीवर पडली. तिच्या हातातलं पीठ तिच्या चेहऱ्यावर सर्वत्र पसरलं. मुली तिच्या पडण्यावर हसू लागल्या. त्यांना तो विनोद वाटला. आळशी मुलीला काय करावं हे कळत नव्हतं. आता तिला जेनीचा आणखी हेवा वाटू लागला, जिचा ती सूड घेऊ शकत नव्हती. अचानक ती मागे वळून म्हणाली, अरे बघ जेनी, तू आज रात्री आमच्या सोबत राहावंस. आपण पायजामा पार्टी करू शकतो. आणि जेनीने ही ऑफर स्वीकारली. संध्याकाळी आळशी मुलीने जेनीच्या पलंगावर गुपचूप पिसवांचा एक डबा ठेवला. हे काहीही माहित नसताना जेनी आळशी मुलीने तयार केलेल्या पलंगावर आडवी झाली. लवकरच ती पिसवांनी भरली. अरे हे काय आहे? मेहनती मुलगी आणि तिची बहीण लगेच जेनीकडे धावल्या. जेनी म्हणाली, मला वाटतं इथे किडे आहेत. मी इथून गेलेलेच बरं. आणि ती घरातून बाहेर गेली. तू हे केलंस? तुला माझ्या मैत्रिणीचा मत्सर वाटतो. तू जे काही केलंस ते खूप वाईट होतं. मेहनती मुलगी मैत्रिणीच्या मागे गेली. आळशी मुलगी एकटीच घरी राहिली. तिला रात्रभर झोप लागली नाही. ती भीतीने बसून सकाळपर्यंत तिच्या बहिणीची वाट पाहत होती. तिच्या बहिणीच्या अनुपस्थितीमुळे ती इतकी दुःखी झाली की तिला जाणवलं की तिच्या मत्सरामुळेच हा एकटेपणा निर्माण झालाय. म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी तिने दोघींची माफी मागितली आणि पुन्हा कधीही मत्सर केला नाही. आणि अशा प्रकारे जेनीशी त्यांची कायमची मैत्री सुरू झाली.